येळे गेलास ना तर एक गोष्ट तुम्ही इग्नोर करा, बाकी तुम्ही बीचचा नक्की आनंद घ्यावा. इकडे बघा कचरो बिचरो आणा आता तुम्ही बघू नको, बाकी समुद्र छान असा, कचरो इग्नोर करून बाकीच्या समुद्राचा निसर्गाचा आनंद घ्यावा. चालू केल्या आपले फॅमिली मेंबर मिळाले. नाव कसं तुमचा? इसवलकर. राहणार नांदगावचे काका आहेत, काकी असत असं या तर काय त्या काय नाही. अरे अरे ती शहाणी आहे खूप. चल सध्या मे महिना चालू आहे, 20 तारीख असा आणि गावात पण इतकी गरमी आहे ना की विचारूच नका. आपल्या आचऱ्या गावात मस्तपैकी निसर्ग संपन्न असलेलो आपलं आचऱ्याचं समुद्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. आणि इलेले पर्यटक, गरमी खूप आजूबाजूक जर असलेले पर्यटक किंवा गावात इलेले चाकरमानी समुद्राच्या दिशेने जातात. रात्री 8-9 वाजेपर्यंत अगदी शांतपणे बसतात, समुद्राचं निसर्गाचं मनमुराद आनंद घेतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच आचऱ्या बीचवरचं एक सफर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, मे महिनो, गरमीचे दिवस आणि विरंगुळ्याचं साधन म्हणजे आपला आचरा बीच. इलेलो पर्यटक सरळ आचऱ्या बीचवर, आपल्या गावातले ग्रामस्थ, चाकरमानी, बरेचसे जण पर्यटक या निमित्तानं, सुट्टीच्या निमित्तानंसुद्धा आचऱ्या बीचला नक्की भेट देतात. तुम्ही जर येऊन गेला असाल किंवा येणार असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला आचरा बीच कायम बघत इलेलो असो, पण आत्ता मे महिन्याच्या दिवसात आचरा बीचवरची गर्दी असलेले लोकल लोकांचे स्टॉल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खैसून बघताच तो कमेंट करून नक्की सांगा. चला, आता ह्यो रस्तो येताना ह्यो डायरेक्ट तिठ्यावरनं तुम्ही खाली येऊ शकता. डायरेक्ट 4-4.5 किलोमीटर आपलं समुद्र किनारा असा, म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे तिठ्यावरनं डायरेक्ट सरळ जर बीच रोड विचारला तर डायरेक्ट खाली येऊ शकतात. आमची घरं असत इकडे या बाजू आणि आपल्याकडे जाऊचं आपल्या इकडे समुद्रावर. चला, मी 2 मिनटात पोचले आपल्या बीचवरती आणि बीचवरचा एकंदरीत तुमका लुक दाखवते. तोपर्यंत अगोदर पहिल्यापासून जे स्टॉल असत, जे आपले लोकल लोकांचे असत ते तुमका दाखवते. ते सुरुवातीपासून येऊया आणि सगळे स्टॉल कवर करूया, त्या स्टॉलवर काय काय मिळतं आणि आजची गर्दी बघूया. चालू केल्या आपले फॅमिली मेंबर मिळाले. नाव कसं तुमचा? इसवलकर. राहणार नांदगावचे काका आहेत, काकी असत. आता खास बीच फिरू गेला आता गावात गेला होता, म्हटलं बघूया. वा बरं झालं. हे बघा, आता मी स्टार्टिंग म्हटलं आपली मे महिन्यात कायम इकडे ना अगदी तिथपर्यंत गाडी पार्किंग असतात. आपली प्रशस्त पार्किंग असा, पण बरेचसे पर्यटक आपले चाकरमानी येतात, त्याच्यामुळे पार्किंग इकडची कायम फुल असतात मे महिन्यात. आणि इकडे सुरुवातीकच साई नारायण हॉटेल असा, इकडे जेवणाची नाश्त्याची चांगली व्यवस्था होऊन जाईल जर तुम्ही येलास तर. चला, त्याच्यानंतर इकडे भाबलांच्या चुलीवरची कांदा भजी छानपैकी मिळतात, इकडे स्पेशल कांदा भजी. त्याच्यानंतर आपल्या मित्राचं इकडे शिवा बीच रिसॉर्ट असा, इकडे राहण्याची जेवणाची व्यवस्था अगदी छानपैकी केली जाता. आणि त्या बाजूकच लागण आपल्या दुसऱ्या मित्राचा राजाचा इकडे प्रज्वल बीच हॉलिडे होम्स असा, पण आता सध्या काम चालू आहे. इकडे वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. आणि हे 25-25 वाले कामगार आहे बघ.
का फक्त ह्या थंडावाले तो काय करता हया लिंबू लिंबू घालतोय की काय मला वत्ता उरलं असता तू खाया कॉफी खाया बनवूच लिटल राजा कॉफी देता तो सर हय यांच्या मला टाइमपास करूया आपलो यश आणि युवराज असा अरे खेळा का आला हा त्यांचा रिसॉर्ट असा शिवा काका खंय गेलो अजय खंय गेलो आणि हो हो आमच्या व्हिडिओत कधीच नाही अगदी पळ काढी आज गावलो आणि कितवीत पास झालो तू आज 10वी पास झालेलो असा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुढे काय 2-3 आणि राजाच्या हातची स्पेशल कॉफी राजाच्या हातची सोलकडी चांगली मिळतात एकदम स्पेशल फक्त ती राजा बनव हो बाकी एक नंबर कुक असा राजा चला राजाच्या हातची कॉफी पिली राजाचं काम चालू असं आणि मागे 2 रूम असतात इकडे जेवण शाकाहारी मांसाहारी जेवण ना इकडे सुंदर मिळतं इकडे इलाज तर नक्की भेट द्या त्याच्यानंतर जस्ट पुढे इकडे आपली सगळी पार्किंग असा जी गाडी पार्क करूसाठी आणि हय पॅक झाली आहे त्याच्यामुळे कायम ह्या दोन्ही बाजू रस्त्याच्या पार्किंग असतं चला इकडे रॅम्प स्टार्ट होताना तिकडेच आपल्या हेमाताईचं भजीचं स्टॉल आहे जिकडे तुम्हाला कांदा भजी आणि काय पॅटीस आणि वडापाव मिळते स्पेशल कांदा भजी ना नाही तोच बांध तुम्ही जर एका ओळखला असाल तर मला कमेंट करून सांगा ही एका वेगळ्या बिझनेसमध्ये असता सकाळी वेगळ्या संध्याकाळी वेगळं म्हणजे माझं किती कौतुक त्याला माहिती आहे म्हणूनच चांगलं मेहनत करता 2 पोरींसाठी मग ते का महत्व पुढे जाऊया इकडे नानीचं हे आहे CCL म्हणून ते सुरव्याने आता चलव घेतल्याने कोण याचं नाव काय नाव काय दादा ए ठीक आहे जिल्ह्याचं नाव काय तुझ्या लवेश हे तू काय माहीत नाही हा आणि इकडे ओय काय काय मिळतं स्पायरल पोटॅटो आणि मंचुरियन आणि स्पायरन पोटॅटो स्पायरनच ना काय स्पायरल पोटॅटो स्पेशल त्याच्यानंतर इकडे आपलं ही खयची वहिनी आहे ही हय दुकान सोडून होय हा काय ता तुमचं नाव काय ता लाजरी वहिनी नका नाव विसरते मग वर्षाने भेटलं आहे ना दुकान लाजरी वहिनीचं इकडे स्टॉल हा त्याच्यानंतर हय टिको बसलो हा आपली ही खेळणी घेऊन आणि हो झील टिक्याचं खेळणी घ्यायला माझे कॅमेरा ना तू तोंडावर बघता माझ्या सोनू सांग खेळणी घ्यायला या म्हणून सांग सोनू टिक्याचं इकडे हे दुकान आहे लहान मुलांसाठी खेळणी बराच काय काय चला जाऊया पुढे टिक्याच्या नंतरकडे आपल्या भाऊ सारंग यांची कांदा भजीचं इकडे स्पेशल चुलीवरची हे बघा काकी भजी बनवता मस्तपैकी चुलीवरची काय का लोक चुलीवरची सांगून गॅसवरचीच येतात ना म्हणून यांच्याने पुढ्यातच चूल लावले होय ना होय तरी मग आणि सांगण्याची काय आवश्यकता दिसतात हो तास चुलीवरची सांगून गॅसवरची देतात ना तो सारंग भाऊंचा आज बर्थडे हा वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा ग्रुपला येला नाही कसा हा आत्ता माका जस्ट माका बातमी लागली पुढे इकडे आपल्या मुनगेकरांचा गोळ्याचा स्टॉल आहे तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे गोळे खायला मिळतील आणि स्पेशल लिंबू सरबत आणि ह्या स्टॉलचे चालक इकडे बसले आहेत काय काय मिळतं बघूया तुमच्याकडे काय काय गावता स्पेशल कसली चाय ती गोळ्याची चाय ह्या कधीला म्हणजे दिसला माका आपल्या विचार आणि काय वडापाव भजी पॅटीस कांदा भजी
स्पेशल गुळाचा चहा. त्याच्यानंतर इकडे त्याच्यानंतर आपल्या जग्गूदादांची भेळचा इकडे स्टॉल आहे. हा बघा स्पेशल भेळ. हे तुमच्याकडे काय काय असतात? शेवपुरी, भेलपुरी, पाणीपुरी, दहीपुरी, कैरी भेल. कैरी भेळ नवीन स्पेशल हा. स्पेशल आहे कवळी. फक्त मे महिन्यापुरती. मे महिन्यापुरती मर्यादा. भेळमध्ये काय कैरी टाकतात होय. आणि चाट, काजू भेळ वगैरे नाही. काजू भेल. इकडे जग्गूदादाचा स्टॉल आहे, नक्की यावा. आणि आमची भावकी खास मुंबईवरसून इल्या काय तर हवा पाडल्यासाठी. हवा पलाट. हां वहिनी. अरे ह्या का मी मला ओळखलंच नाही त्या दिवशी जाय होते. चल काय झालं आला आता बस वाकाडा ना नालं का नाही जातो आता कुठे घरी आहे ना. नाही नाही बाहेर होते ए कुठे आली तू? ए बोलत नाही. बोलते बरं ऐका गडबड तिची ऐका. रिचुअल चालली ना. कुठे झाली तू? बोल ना. रिचुअल चालली सांग. काय बोलणार नाही काय काय नाही उपयोग. तुम्ही मॉप दिवसांनी दिसता. माझ्या टोपी किती आहे? अरे हात नॅचरल त्याच्यात घाबराचा काय जांभळा खाली की काय खाली? ते हाता गोळो खाल्यानंतर जा. तुम्ही काय मुंबईत होता? होय होय हा मुंबईलाच होतं. इकडे ना श्रावणी दिदीचा इकडे गोळ्याचा स्टॉल आहे. तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या. आणि छानपैकी गोळा बनवते. आणि काय काय गावतं कसले आहेत गो? चम्मच गोळ, काठी गोळा. आणि तिथे व्हरायटी कसली होती काय काय ते? काला खट्टा, ऑरेंज, रास्पबेरी, ब्लूबेरी, पायनॅपल, मँगो, कच्च्या कैरी आणि किती? 6 प्रकार असतात. ते श्रावणीचे बाबा 8 प्रकारचं गोळ हो ना. आणि लिंबू सरबत, जांभळाचं सरबत, आणि जांभळाचं सरबत. वलभ्यला मग टीप गावली. असा गावला समजला की तू जाऊ गेलं. हा किरण होतो. येळे गेलास ना तर एक गोष्ट तुम्ही इग्नोर करा. बाकी तुम्ही बीचचा नक्की आनंद घ्यावा. इकडे बघा कचरो हा ना तर तुम्ही बघू नको. बाकी समुद्र छान असा. कचरो इग्नोर करून बाकीच्या समुद्राचा निसर्गाचा आनंद घ्यावा. हाय कोण आहे दादा? त्याच्यानंतर इकडे खाली इल्याच्यानंतर म्हणजे बीचवर इल्याच्यानंतर म्हणजे पुळणीत पाय ठेवल्यानंतर इकडे मालाडकरांचं स्नॅक्स कॉर्नर असा. इकडे बराच काय काय गावता म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, सगळ्या पुरी असत पण झोपपुरी वाना नाही. आणि दाबेली स्पेशल आणि स्नॅक्स. इकडे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स तुमका मिळतील. आणि चव पण खूप छान आणि खूप छान बनवतात ते. अगदी नक्की यावं. इकडे बसण्यासाठी तिकडे सगळे बाकडे लावलेले असतात. जे की इकडनं ह्या रॅम्पवरनं इकडनं आत येलास की इकडे डाव्या बाजू आणि त्याच्यानंतर उजव्या बाजूक इकडे खूप छानपैकी व्यवस्था केलेली असं बसण्यासाठी. इकडे जवळपास 15 बाकडे लावलेले असतात. संपूर्ण आपले जे पर्यटक वगैरे येतात जे बसणारे असतात आराम करणारे. आणि बाकी जे असतात ते बीचवरती. आपला ह्या बीच आचऱ्याचा. आपल्या या बीचचं वैशिष्ट्य असा आपलं हो 0 पॉईंट असा. म्हणजे इकडनं हा आपला सीफेस असा. आणि ह्या सीफेसमधून तुम्ही आतमध्ये जे फिशिंगचे बोटी वगैरे असतात ते येतात. आतमध्ये बंदर असा जिकडे आपण मासेमारीचे वगैरे व्हिडिओ बरेच केलेले असतात. ते इकडनं तुम्ही तळाशीलच्या सीफेसपर्यंत जवळपास 13-14 किलोमीटर स्टार्ट टू एंड जाऊ शकता. जिकडे कोणत्याही प्रकारचं मध्ये अडथळो नाही. डायरेक्ट इकडनं सुरू जर केला चालाक तर तुम्ही डायरेक्ट तळाशीलच्या बीचपर्यंत अनकटमध्ये जाऊ शकता. 15 ते 16 किलोमीटर, आय थिंक 14-15 किलोमीटर असा ह्या बीचचा वैशिष्ट्य असा. सगळ्यात लांब आणि चांगला बीच. तुम्ही नक्की या. त्याचप्रमाणे बघा लुक साधारण असो असा बीच. आणि मे महिन्याच्या निमित्ताने सुट्टीच्या निमित्ताने बरेचसे पर्यटक या बीचला भेट देतात.
हय शौर्य असा. त्याच्यानंतर आपलं खास मित्र, आपलं म्हणजे आपले खास मित्र तिठ्यावरनं म्हणजे हे काय भेटा गेलो चल 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 स्वर्गीय कोकण एका भेटा गेलो आम्ही हो का? बरं, खूपच हे रोज येतात, खेका येतात माहिती होत. तर नंतर सांगतो कमेंट करून. हे कायम येत असतात. आज इले आहेत, आज बऱ्याच दिवसांनी भेटले आहेत आपल्या. चैतन्य ठाकूर आणि युवराज खानोलकर युवराज खानोलकर. ह्याचं ॲक्च्युली मला नावच माहिती नाही. मी कायम हे काय विचारताना तो तुझ्या वांगडे काय म्हणून विचारते. आता उतरणीचे दिवस असतात म्हणजे जवळपास मोसम संपत येईल असं. पाऊस सुरुवात होतं, ढग बघाल तर तुम्ही धरले पावसाचे. आणि थोडंसं समुद्र आता ह्यापासून रफ होत चालतं. म्हणजे आता मच्छीमारी काही दिवसात बंद, जवळपास बंद झालीच आहे, पण आणि बंद एकदम फुल स्टॉप होतं या पावसामुळे. आणि तुमका जर वातावरण बघितलं तर तुमका समजात की समुद्र रफ होत चाललो आहे. चला थोडंसं पाण्याच्या किनाऱ्यानं चालूया. बरेचसे जण आंघोळ करतात तिकडे. तर तसं समुद्र सेफ असा, पण रफ झाल्याच्या नंतर इकडे जे होमगार्ड वगैरे असतात ते पाण्यात उतरूक देणार नाही. जास्त बाहेर कोण तेवढे जायत नाही, ते रेग्युलर असतात. ते आमच्या गावातले कमी नाहतात. म्हणजे आमका किंवा आमच्या गावातल्यांका एवढ्या काय ह्या गोष्टीचं आता महत्त्व नाही. आम्ही बाहेर जरी गेलो तरी समुद्र बघलो का तेवढं काय वाटत नाही, कारण आमच्या जवळच समुद्र असल्यामुळे आमका त्याचं कौतुक नसतं. पण बाहेर नाही येतात लोक ना, ते खूप ह्या करतात की बीच चांगला असा. काही गोष्टी जर सोडले तर इकडे खूप छान पद्धतीचा बीच आपला असा आचऱ्याचा. आणि बरेच ठिकाणावरसून, बऱ्याच लांबसून पर्यटक वगैरे येतात आणि इकडे एन्जॉय करतात. मोठे लोकसुद्धा लहान होतात बघा. काय काय बनवतं. टाइमपास. आपल्या लहानपणीच्या आठवणी रे. हे नाव काय तुझं? शाल्फ. बरोबर, काय नाव याचं? शाल्फ. चला जाऊया पुढे. ते पंकज मी बसलो. हे बघा, हे आम्ही तेव्हा लहानपणी घरा बनवायचो अशी. मी बनवतो. हे तू बनव. कुठे? तू इकडे मार ना खड्डा, तुझ्या बाजूला. कुठला? अजून 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 घाल. एकदम अजून बारीक. आम्ही असे बनवायचे लहानपणी. आणि अशी पण घरा बनवायचो आम्ही. काय भुयारा मारायचो. अरे मी तर माग बघल्यान का तोंड असा करता. तरी आता केस नाही हो. बरोबर वळखता आता माझं. हाय हाय. हो मोठोच आक्रमण या बाबा. तो हे तो बुजावून टाका नंतर. हा नाही तर कोणतरी टाकून पडा बिडा. आणि त्याच्यात या कर काय उभं राहू त्याच्यात. आता म्हणजे आम्ही आता मी शूट करतो आणि सोहमने इकडे खड्डो काढला ना, तर मला एक जुनी आठवण मला आठवली ती सांगतं. आमच्याकडे काय करीत, ज्यांका चलाकी नाही ना, म्हणजे लहान मुलांका, त्यांना एवढ्या कमरेवर खड्डो काढायचो आणि येळे घालायचा आणि त्या खड्ड्यात त्या उभ्या करायचा आणि हे करून ठेवायचा, म्हणजे माती घालून ठेवायची. म्हणजे पाय असे जे स्ट्रेट होतात ती मग चलूक शिकतात अशी पूर्वीची म्हणायची. पण ते आम्ही तर अनुभवलेलं असं आणि ती गोष्ट मग आठवली आता. असं असं या तर काय ह्या काय नाही. अरे हा वा, अरे ती शहाणी आहे खूप. चल तिला माहिती आहे. कमरेवर हे पाहिजे, कमरेवर खड्डा खाणायचा.
हसली बा हसली. चला आता हळूहळू चलत 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 पुढे येलो. आता जाऊया आता एंड करूया आणि जाऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी आचरा बीच बघलो. पण तुम्ही तळाशीलच्या एंडपर्यंत नॉनस्टॉप जाऊ शकता. असा आहे आमचा आचरा बीच. येलास कमेंट करा, येणार असाल तरी कमेंट करा. आता फिरतो आणि आपले कोणचं आणि इकडे आपले मित्र पराडकर. आम्ही मित्र म्हणजे गाववाले पहिले बसले असत. खायची बारकी आंघोळ करतात ती. त्यांच्यानी जरा शूट करूक सांगल्याने चपला काढते आंघोळ करत. कसला वाटतं तर बघा. म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही बघतास ना त्याच्यापेक्षा हे प्रत्यक्ष येऊन जर बघितलास आणि या निसर्गाचा आनंद घेतलास ना तर जबरदस्त आपलं लोकेशन आपला असा आचऱ्याचा. आणि ही त्यांची सगळी बारकी चिली पिली मंडळी खेळत होते. पाण्यात दिलंय, पाय भिजवलं. ए तुझं नाव काय ते? तुझं नाव काय ते? नाव काय तुझं? आदित्य. आणि खास मुंबईवरसून इलो पेवता. वाय पाणी गोडा का खारटा? हा अरे गोडा. बघ पिऊन बघ. बघ पिऊन बघ. बघ तरी तोंडात तरी घे. बघ पिऊन बघ. नाटकाच्या दौऱ्यासाठी इलेले आपले दिग्दर्शक नंदकुमार तळवडकर इकडेच आहेत. कसं असतं गावात इल्याच्यानंतर गावातून पाय काढूची इच्छा होणार ना. कधी जाऊचा? उद्या जाऊचा. उद्या ठरवलेला होता. पहिला ठरवलंय दिव्यान जायचा. नंतर लक्षात तिला नाही उद्या गुरुवार बाजारात काहीतरी घेईन सुके मासे आणि मग जाय बेगमी करून जाय. होय बेगमी कारण पावसाचे. कारण 4 महिने आता नाटकाचे प्रयोग नसताले. नवरात्रीच्या नंतरच प्रयोग चालू होतात. मग आता पावसात काहीतरी व्हाय मला सुक्या पिठी केल्या तर त्याच्याबरोबर सुको मासू लागता. तर त्याच्यासाठी उद्या बाजारात जाणार. सुके मासे बघणार देवगडचे कुठले बांगडे बिंगडे ते घेणार आणि मग मांडवी गाडीत उद्या जाणार. ही गावातली जत्रा बघितली की वाटतं जरा हे जरा 2 दिवस. मग 2चे 4 4चे 8. मग नंतर कंटाळा येतात. मग कंटाळलो की आपण सकाळची एस.टी. पकडून आपण निघायचा गपचूप. गायब व्हायचा. चला तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लवकरच भेटू 22व्या प्रयोगासाठी. तोपर्यंत धन्यवाद. आणि चांगला तू रील जे काय बनवलं ते खूप चांगले बनवलं. लोकांका नाटक बघीनसारखे वाटतं आणि खूप छान. आमच्या पूर्ण टीमकडून तुला धन्यवाद. तुझ्या चॅनलसाठी आणि शुभेच्छा. धन्यवाद का टीम मेंबरच. असं कसं असतं लोक म्हणतात ना आयला ह्यांच्याकडे एवढं हुकमी एक्को असताना बनवणार नाही म्हणून आपले ते बनवले. म्हणजे कसं असतं जरी असले ना तर माणसाक येळ गावाकडे त्या येळ्यात येळ काढून ह्या बनवलं असतो. जरी कलाकार असलं मेंबर असलं एक भाग जरी असला नाटकाचा तरी ह्या बनवणं आणि लोकांपर्यंत पोचवणं आज पूर्ण जगाभर देशामध्ये पोचवणं आणि लोक आवडीनं बघतात. तर त्यांना सुद्धा इच्छा होईल तुझ्या सगळं रील बघून की आपण काहीतरी हे नाटक बघूया म्हणून. नक्की बघा. आणि जाहिरात करणं खूप ज्यांनी बघितल्याने आहेत ना त्यांच्या जो नाटकातले सीन असतात ते त्यांच्या आयुष्यात घडलेले असतात. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांनी ह्या नाटक रिलेट केल्याने आणि त्या नाटकाशी एकरूप झालेले आम्ही बघितलेले असतात. बरेचसे अनुभव असत या नाटकाच्यामुळे ते तुम्ही नाटक बघल्याशिवाय तुमका समजायचे नाही. धन्यवाद. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा आचरा बीच बघितलं. पर्यटकांनी चाकरमान्यांनी गावातल्या लोकांनी अगदी गर्दी खूप झाली आहे. खूप फुलून येईल. आज असा मंगळवार ॲक्च्युली पण शनिवार रविवार पण ह्या दिवसात खूप गर्दी होता. अशा प्रकारे आपला हा आचरा बीच असतात. हिला कमेंट करा. येणार असाल तर कमेंट करून सांगा कसा वाटला बीच. काही गोष्टी सोडल्या तर खूप सुंदर जागा असा फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी. नक्की यावा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बीच चाकरमान्यांनी त्याच्यानंतर पर्यटकांनी भरलेलं आचरा बीच बघितलं. आचरा बीचवरती अभिमानाची गोष्ट असा की आपल्या गावातलेच स्टॉल असत. बाहेरचे कोण नाहीत आणि आम्ही अजूनपर्यंत दिलेले नाहीत आणि सगळे जे असत ते लोकलच असत इकडचे. त्याच्यामुळे ती एक अभिमानाची गोष्ट असा. त्याच्यामुळे खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी स्नॅक्स काही गोष्टी वडापाव पॅटीस हे गोष्टी खाऊक मिळतात. नक्की यावा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचरा बीच तुमका दाखवलेला असा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा.
मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.